स्वामी समर्थ मंडळी, आज 15 जून 2026 म्हणजेच सोमवती अमावस्या. या दिवशी आज अधिक मास याची समाप्ती झाली. अमावस्या ही सोमवारी आली, यासाठी तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व असते. तरी घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी, पितृशांतीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात. त्याप्रमाणे मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी यासाठीही उपाय केले जातात. तर कुठला हा उपाय आहे, चला जाणून घेऊया. सोमवती अमावस्या दिवशी म्हणजे आज आपण आंघोळ वगैरे विधी झाले असतील आणि आपली देवपूजाही झाली असेल असे आपण मानून चलूया. आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी अगदी 17 ते 18 वर्षाचे असतील तरीसुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. तर या ठिकाणी आपण हा उपाय जो आहे दिवसभरात कधीही करू शकतो. अगदी आत्ता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो. जरी अमावस्या 12 वाजेपर्यंतच असली तरीही ही सोमवती अमावस्या असल्यामुळे, सोमवारी आल्यामुळे आज पूर्ण दिवस आपण ही गृहीत धरून चालत आहे. तर आपण काय करायचे आहे, आपलं देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण 1 वाटी भात घ्यायचा आहे, तांदूळ घ्यायचा आहे आणि 1 वाटी तो भात तांदूळ जे आहे ते शिजवून घ्यायचा आहे. हा शिजवताना ह्याच्यामध्ये मीठ घालायचे नाही. आणि हा भात शिजल्यानंतर आपण थंड झाल्यानंतर एका कागदावर किंवा एका ताटलीमध्ये, प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलगा किंवा मुलगी ह्याच्यावरून ओवाळून घ्यायचा आहे. आता ओवाळताना आपण त्या मुलाला किंवा मुलीला सोफ्यावर बसू शकतो, खुर्चीवर बसू शकतो, अगदी पाठ मांडून खालीसुद्धा तुम्ही त्याला बसू शकता. आणि त्याच्या वरून 7 वेळा हा भात आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. आपण जसं ओवाळतो त्याप्रमाणे वरून खाली असं 7 वेळा आपल्याला तो ओवाळायचा आहे. आणि हा भात एका कागदावर किंवा प्लेटमध्ये जो घेतलेला आहे तो आपण बाहेर नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून एखादा पक्षी किंवा प्राणी जसं की कुत्रा, गाय त्याला खायला द्यायचा आहे. आता बघा, या तांदळामध्ये भातामध्ये आपण मीठ घालणार नाही आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. हा जो उपाय आहे हा दुष्ट निघून जाण्यासाठी, मुलं चिडचिड करत असतील किंवा सतत आजारी पडत असतील तर या सगळ्या नकारात्मक गोष्टीपासून मुलाचे संरक्षण होते. अमावस्या तिथी ही दुष्ट काढण्यासाठी फार महत्त्वाची आहे. अमावस्येच्या दिवशी दुष्ट काढणं, यामुळे सगळीच नकारात्मकता ऊर्जा त्या व्यक्तीपासून दूर होते. आणि म्हणून तुम्ही हा अगदी साधा सोपा उपाय करून बघू शकता. त्यामुळे एखाद्या मुलीला जर पितृदोष सांगितला असेल पत्रिकेत, तर त्या पितृदोषापासून निवारण होण्यासाठी सुद्धा हा उपाय मदत करतो. पितृदोषाची अनेक कारणं असतात, पण पितृदोषामुळे मुलांच्या प्रगतीत अडथळे किंवा शिक्षणात अडथळे, लग्नाला अडथळे हे सगळं बघायला मिळतं. आणि हा उपाय केल्यामुळे पितृदोष निवारणसुद्धा होतं. अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर त्यामुळे अन्नदानाचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळतं. कारण तुम्ही तो भात पक्ष्यांना किंवा प्राण्यांना किंवा पाण्यामध्ये तुम्ही माशांना खायला घातला तरीही चालेल. त्यामुळे अन्नदानाचं पुण्यसुद्धा या उपायाने मिळतं. भात अर्थात तांदूळ जो आहे तो समृद्धीकारक मानला जातो, लक्ष्मीकारक मानला जातो. आणि त्यामुळेच अशा प्रकारे भाताने दृष्ट काढल्यामुळे समृद्धी आणि विपुलता या गोष्टी आकर्षित होतात. आता अर्थात या सगळ्या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल, तुमची श्रद्धा असेल तरच या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या असेल. जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा नसेल तर तुम्ही नाही केला उपाय तरीही चालेल. पण जर तुम्ही श्रद्धेने केला तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल. आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुलीचं संरक्षण होईल. आणि जर तुम्हाला असंही वाटत असेल घरामध्ये आपल्या नकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते, नकारात्मकता म्हणजे काय, तर घरात आजारपण येणे, चिडचिड होणे, वादविवाद होणं, तर त्यासाठीही आपण एक उपाय करू शकतो. हा काय उपाय करायचा आहे तर मी सांगते. अमावस्येच्या दिवशी फरशी पुसताना मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची आहे. ज्या पाण्याने तुम्ही फरशी पुसणार आहात त्या पाण्यामध्ये 1 चमचा खडे मीठ टाकायचं आहे. त्या पाण्याने फरशी पुसायची आहे. मीठ हे गोष्टी निर्जंतुक करायला मदत करतं. म्हणून मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने स्वच्छता तर होतेच, पण त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जासुद्धा घरातून निघून जातात, घराची शुद्धी होते. मंडळी, अमावस्येला महत्त्व असण्याचे कारण म्हणजेच अमावस्येच्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही. आणि चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह मानलेला आहे. चंद्राच्या कला जशा बदलतात त्याप्रमाणे माणसाचं मन चंचल असतं, जे रोज बदलत माणसांच्या मनाचा आणि चंद्राचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा आपल्या आईचा आणि मनाचा कारक मानला गेलेला आहे. त्यामुळेच तर अमावस्येच्या दिवशी अनेक जणांना अस्वस्थता जाणवतं.
घरात भांडणं होणं, वादविवाद होणं हे बघायला मिळतं. कारण चंद्र आकाशात दिसत नसल्यामुळे मनाची ही अस्वस्थता बघायला मिळते आणि म्हणून आपल्याकडे जे म्हटलं जातं की अमावास्येला हे करू नका, अमावास्येला ते करू नका. बऱ्याच जणांना या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात, पण अमावास्येला हे करू नका, ते करू नका हे सांगण्यामागचं कारण हे असतं